बॅकवायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि आता ती वेळ आली आहे. कोण जाणार कोण राहणार. आणि काय वेड्यासारखं बोलतोयस तू. एलिमिनेशन उद्या आहे. आणि मला माहिती आहे, संपूर्ण ऐकून तर घे. आता ती वेळ आली आहे स्टार्स ऑफ द डे जाहीर करण्याची. आणि स्टार परफॉर्मर होण्याच्या रेस मध्ये कोण पुढे जाणार आणि कोण मागे राहणार हे सांगतोय मी. ओके ओके कळलं मला. सो मी रिक्वेस्ट करते आपल्या जजेसना की त्यांनी प्लीज स्टेजवर येऊन आजचे आपले 2 स्टार्स ऑफ द डे अनाउन्स करावे. मेल अँड फिमेल. प्लीज सर, प्लीज मॅम. आजचा मेल स्टार ऑफ द डे आहे निखिल राऊत. कॉंग्रॅट्स. सो निखिल, कसं वाटतंय. पहिल्यांदाच तुला स्टार ऑफ द डे. पहिल्यांदाच. आणि आमच्यात चिडवा व्हायची. हे तुला आता तुला 3दा मिळालं तर तू मला तरी दे ना आता चान्स. आता तेच आमची चर्चा चालली होती. जा नाही घे तू घे. पण खूप छान होता तुझा परफॉर्मन्स. रिअली थँक्यू सर. आणि फिमेल स्टार ऑफ द डे ऑब्विस आहे. कोणाला सांगायला हवं मला वाटत नाही. स्नेहा कुलकर्णी. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. कसं वाटतंय स्नेहा. खूप छान वाटतंय मला. दुसऱ्यांदा मिळत आहे स्टार ऑफ द डे. आणि खरं ही आमच्यासाठी खूप एनकरेजमेंट असते की स्टार ऑफ द डे घेतल्यावर म्हणजे छान एक एनर्जी येते आमच्यात. आणि आय थिंक मुलींमध्ये तुलाच नेहमी म्हणजे तुलाच आधी सगळ्यात आधी हो, मिळालेलं आहे पहिल्यांदा ना हे? मला मिळालं आणि Oh. आता परत मिळालं. क्या बात आहे. Great. जोरदार टाळ्या. थँक्यू. या दोघांनाही एका परफॉर्मन्स साठीच मिळालेले आहेत स्टार्स ऑफ द डे. ज्या परफॉर्मन्सचं नाव होतं गजनी की सजनी. कॉंग्रॅच्युलेशन. मी विनंती करतो आपल्या बाकी ऍक्टर्सना स्टार्सना की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. बॅकवायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.